आतापर्यंत लोकशाही दिनात दाखल झालेल्या अर्जाबरोबरच नव्याने दाखल झालेले अर्जही प्राधान्याने निकाली काढावेत अशा सूचना अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता। या लोकशाही दिनी नव्यानं 206 अर्ज दाखल झाले। यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। अपर जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, आपलं सरकार व पीजी पोर्टलवरील तक्रारींचेही लवकरात लवकर निराकरण झालं पाहिजे। प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले। मागील प्रलंबित अर्जाचा आढावा घेण्यात आला। लोकशाही दिनी शासकीय आणि निमशासकीय विषयांशी संबंधित प्रशासकीय स्तरावरील एकूण 206 अर्ज नागरिकांनी सादर केले। त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयात 66, जिल्हा परिषद कार्यालयात 42, पोलीस विभागात 23 आणि इतर विभागांमध्ये 75 अर्ज दाखल झाले। यामध्ये व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी कोरोना काळापासून आपलं लाखाचं मानधन मिळालं नसल्याचा अर्ज केला। मनसेचे विजय कर्जदार यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी केली आहे। मार्गात होता अशा काळामध्ये कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर जेवण पुरवण्याचं काम व्हाईट आर्मी संस्थेकडे होते आणि दोन्ही आदेश कलशेट्टी माननीय मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिले होते आणि त्याचा पाठपुरावा गेली 5 वर्ष आम्ही करत आहोत। 2 कलेक्टर बदलले, 2 आयुक्त बदलले आणि 2 पालकमंत्री बदलले, तरी याची प्रशासनानं अजून दखल घेतली नाही। किती अमाऊंट आहे ज्यांनी काय तत्वता मान्य केलं? 6.5 लाख रुपये अमाऊंट गेली 5 वर्ष आणि माननीय कोल्हापूर महानगरपालिकाने महानगरपालिकेकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रक्कम वर्ग केली असताना देखील देण्यास टाळाटाळ कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे आणि त्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारे सर्व पुरावा देखील देऊन आयुक्त मॅडमचे दिशाभूल करण्याचं काम स्थानिक महानगरपालिकेचे कार्यकर्ते प्रशासकीय कार्यकर्ते करत आहेत। पुढे अपिलात गेलाय का तुम्ही? पुढचं काय स्टेप आहे? नाही, आम्ही यांच्याकडनं अजून कुठल्याही ठोस असा यांच्याकडनं पत्र मिळालेलं नाही आहे। ठीक आहे।